अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बारामतीमध्ये येणार आहेत। मुंबई पाठोपाठ बारामतीत देखील व्हीएसआर कंपनी विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ते आज बारामती MITC पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। रोहित पवार सकाळी 9:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यामध्ये येणार आहेत, तर यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान मुंबई पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार स्वीकारलेली असून लवकरच योग्य कारवाईचं आश्वासन दिलंय। दरम्यान मुंबई पोलिसांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत? अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत, त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं आम्ही प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। दरम्यान अजित पवारांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवारांनी देखील दादांच्या अपघातानंतर आता व्हीएसआर विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। व्हीएसआर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांसोबत ते जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मीच तिथं पहिल्यांदा पोहोचलो। बारामती विमानतळावर गेल्यावर मला काहीच तिथं दिसलं नाही। गाडी मग मी माझी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथं हे झालंय तिथं मी माझी गाडी तिथं घेऊन गेलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर तिथं आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं आणि मग तिथून ते सगळं ॲक्सिडेंट बघितल्यावरच ते माझ्या लक्षात आलं, विमान खाक झालेलं। आणि आज ते तिथं मुंबईला होते, मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं गेलेले। तिथंही त्यांनी FIR दाखल करण्याचा एक प्रयत्न केला, त्यांनी तो FIR बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळं उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत। बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं जाणार आहेत, मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि BRS कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं FIR दाखल करणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला होता। विशेष म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBचे अधिकारी K रामचंद्रन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा ब्लॅक बॉक्स पोलीस ठाण्यामध्ये ठेवलेला होता। फक्त ब्लॅक बॉक्सच नाही तर इतरही विमानाचे पार्ट्स पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेले होते। आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता का हे मात्र समजू शकलेलं नसलं तरी यामुळे विविध चर्चांना आता उधाण आलंय। महाविकास आघाडीकडून राज्यसभेवरती कोण जाणार याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। शरद पवार स्वतः राज्यसभेवरती जाण्यासाठी उत्सुक आहेत, तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना देखील दावा सोडायला तयार नाहीये आणि त्यामुळे मवियाच्या वाट्याला मिळणाऱ्या एकमेव जागेवरती नेमकी कोण दावेदारी सांगणार हे पाहावं लागेल। आज मवियाच्या आमदारांची बैठक होणार असून येत्या 2 दिवसामध्ये राज्यसभेचा उमेदवार हा निश्चित केला जाईल। सगळ्यांचाच आग्रह आहे आणि खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे। आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल
की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. तर राज्यसभेच्या जागेवरून मवियामध्ये खडाखडी पाहायला मिळतेय. एकीकडे ठाकरेंची शिवसेना जागेवरील दावा सोडण्यास तयार नाही तर दुसरीकडे भाजपकडून मवियातील वादावरून टोला लगावला जातोय. एक महत्त्वाचं आहे, जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे. तो आमचा आहे. इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहीत नाही, कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेसबरोबर ठामपणे लढत आहोत. देशात तुम्ही पाहता इंडिया आघाडीत कोण कोण आहे आत्ता तरी मला माहीत नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढत देत आहोत. आता प्रश्न हाच राहतो की ज्यांची जास्तीत जास्त संख्या आहे, ज्यांचा टर्न आहे आणि ज्यांचा आवाज तिथे बुलंद आहे राज्यसभेत, म्हणून आमचा क्लेम आहे आणि आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी. आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाहीये. आदित्य ठाकरेंचा वेगळा सूर बघायला मिळतो. त्यांचं म्हणणं हे काय काय मला माहिती. ते राज्यसभेचे स्टेट क्लेम करतायत सगळ्या नाही, ठीक आहे ना, अधिकार आहे ना. कसं आहे, चर्चा करायला काय प्रॉब्लेम, चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे. संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल. प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे. बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. चिमूर विधानसभेचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय. दोन्ही नेत्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये पक्षातील वाढत्या गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचं नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे चिमूर परिसरातील काँग्रेस संघटनेला हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान वारजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती. आगामी काळामध्ये वारजूरकर बंधू हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता अधिक स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार बंटी भांगडिया यांनी सतीश वारजूरकर यांचा पराभव केलेला होता. त्यामुळे चिमूर मतदारसंघातील राजकीय समीकरण ही आगामी काळामध्ये आणखी बदलण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. हिंगोलीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर आज कमळ हाती घेणार आहेत. आतिश दांडेगावकर यांचा भाजप पक्षप्रवेश म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ मानली जाते. मागील 40 वर्षांपासून जयप्रकाश दांडेगावकर यांचं कुटुंब हे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष देखील जयप्रकाश दांडेगावकर होते. मात्र आता यांचाच मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईमध्ये होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत शेकडो कार्यकर्ते घेऊन आतिश दांडेगावकर मुंबईला रवाना झालेले आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीकाठावरती सुशोभीकरणाची कामं हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र यामध्ये 400 वर्षांपूर्वीचे अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील दगडी घाट तोडून नव्यानं बांधण्यात असल्याचा आरोप हा स्थानिक पुरोहितांनी केलाय. सध्या सुरू असणाऱ्या कामामध्ये नियोजनाचा अभाव आहे. जुन्या दगडी पायऱ्या त्याबरोबरच ठेवून नवीन कामंही करावीत अशी मागणी होतीये. तर सध्या गोदावरीच्या पाण्यामध्ये दुर्गंधी येत असल्याचा देखील आरोप केला जातोय. पुरोहित संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सतीश शुक्ल यांच्याशी संवाद साधत गोदा घाटाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.
गोदा घाटावर सुशोभीकरण आणि इतर विकास कामांना सुरुवात झालेली आहे. मात्र ही विकास कामं करत असताना जे जुने शेकडो वर्षापूर्वीचे दगडी घाट होते ते घाट आता तोडण्याचं काम चालू आहे आणि त्या जागी नवीन घाट हे बांधले जाणार आहेत. मात्र पर्यावरणप्रेमी असो किंवा इथला पुरोहित संघ असो, सर्वांची मागणी आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन घाट करतायत, सुशोभीकरण करतायत, त्यावेळेस गोदावरी प्रदूषणाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यासाठी कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय त्या गोदावरीचं प्रदूषण मुक्त झालं नाही तर त्या कुंभमेळ्याला अर्थ नाही, अशा स्वरूपाची आवाज आता उठवला जात आहे. पुरोहित संघाचे पदाधिकारी सतीश शुक्ला आपल्यासोबत आहेत. काय तुम्ही सांगाल, दोन्ही बाजूला, एका बाजूला पानवेली दिसत आहे, दुसऱ्या बाजूला विकास कामं सुरू आहेत. अहिल्यादेवी होळकरने 400 वर्षापूर्वीच घाट बांधून ठेवलेले, अजून त्या घाटाला खपली सुद्धा गेलेली नाहीये. मग ते काम असताना ते घाट उद्ध्वस्त करतात तुम्ही. आता पुन्हा असे घाट होणार आहे का? साफसफाई, स्वच्छता कशी राहील ते पहा, गंगेचं वाहतं जल कसं राहील ते पहा. अजून एक धरण बांधायला लागलंच तर पावसाळ्यामध्ये वाटेल तसं पाणी निघून जातं. ते पाणी अडवलं, 12 महिने गंगेच्या पात्रातून वाहतं पाणी त्याच्यातून ठेवलं तर हे काम पहिले करणं आवश्यक आहे. गोदावरी प्रदूषण मुक्त होते का? काय वाटतंय का तुम्हाला? कुणी सांगावं होतंय का, दिसतंय का? आम्ही सांगतो प्रायोरिटीने हे काम ठेवा करा, बाकीचे सर्व कामं बाजूला ठेवा. काय लागेल तो पैसा खर्च करा, पण लोक येतात ते गोदावरीसाठी येतात. बाकी काही तुम्ही काय बांधा, लोकांना अजिंठा एलोरा सारख्या लेण्या पुष्कळ पाहायला, ते पाहायला येणार नाही. लोक येतात ते इथलं गोदावरी प्रदूषण मुक्त, ही अमृतवाहिनी गोदावरी, तिथं तीर्थ घेण्यासाठी, त्याच्यात स्नान करण्यासाठी, धार्मिक विधी करण्यासाठी आणि आपल्या घरी गंगाजळ पवित्र शुद्ध घेऊन जाण्यासाठी ते पहिले काम करा, हे आवश्यक आहे. एका बाजूला गोदावरीच्या पात्रामध्ये पानवेली बघायला मिळत आहेत, प्रदूषण बघायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अशी विकास कामं सुरू आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये जे बांधणं काम करण्यात आलेलं होतं ते आता तोडलं जात आहे. ते तोडू नये अशी स्थानिकांची मागणी होती. इतर ठिकाणी विस्तार करावा ही मागणी होती, मात्र तसं होत नाहीये. त्यामुळे स्थानिकांकडनं नाराजी देखील व्यक्त होत आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. T20 विश्वचषकातील सुपर 8मध्ये टीम इंडियाचा झिम्बाब्वे विरुद्धचा आपला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या चिपॉकच्या मैदानामध्ये दोन्ही संघ भेटणार आहेत. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी टीम इंडियाला आजचा सामना हा जिंकावाच लागणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला. झिम्बाब्वेच्या संघानं यंदाच्या हंगामामध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध मोठा उलटफेर करून दाखवलाय. त्यामुळे पहिला सामना गमावल्यामुळे अडचणीत सापडलेली टीम इंडिया त्यांना हलक्यामध्ये घेणार नाही हे निश्चित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.